तर आहे ना, थंडीचा महिना खतम होण्याच्या आत मी गाजरचा हलवा करू असं वाटलं, म्हणून आज मी गाजरचा हलवा करायला घेतलं. सगळ्यात आधी गाजर घेतले अर्धा किलो आणि त्याला चांगलं असं काय म्हणतात खिसून घेतलं खिसणीत. मग इथं कढई ठेवली, ते तापल्यावर त्याच्यात तूप घालून घेतलं 2 मोठे चम्मच आणि त्याच्यात आपण खिसलेलं गाजर पण घालून घ्यायचं आणि ह्याला ना स्लो गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं. आधी तुपात एकदम मऊ करून घ्यायचं, त्याला एकदम असं छान भाजून घ्यायचं स्लो गॅसवर. मोठं नाही करायचं गॅसला, नाहीतर ते करपून जाईल. तर चांगले आपली गाजर भाजून घेतली का तुपात, मी त्याच्यात 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे. त्याला पण चांगलं एकदा हलवून घ्यायचं, म्हणजे साखर सगळ्या गाजराला लावून घ्यायचं असं. आणि ह्याला 5 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. चांगलं फिरून घेतलं का त्याला एकदा झाकण लावून 5 मिनटं चांगलं स्लो गॅसवर शिजू द्यायचं. 5 मिनिट झालं का त्याचं झाकण काढून घ्यायचं. परत एकदा ह्याला चांगलं फिरून घ्यायचं. गाजर चांगलं शिजून एवढं एकत्र झालं का मग मी त्याच्यात ते 1.5 ग्लास दूध घातलेलं आहे आणि इथं आपलं गाजरचा हलवा रेडी झाला आहे. तुम्ही पाहिजे असलं तुम्ही दुसरे टाईपचे पण ड्रायफ्रूट्स घालू शकता. मी इथं फक्त बदाम घालून घेतलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खोवा पण घालू शकता. माझ्याकडे खोवा नव्हता म्हणून घातला नाही. हे होतं आपलं आजचं रेसिपी. तर तुम्ही बघू शकता गाईस, आपला गाजरचा हलवा किती 15 ते 20 मिनिटांमध्ये रेडी झालेला आहे. तर आता आपण टेस्ट करून बघू कसं झालं. खूप टेस्टी झाले. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून ड्रायफ्रूट्स पण घालू शकता. मी फक्त बदाम घातलेले आहे त्याच्यात. आणि तुम्हाला पाहिजे असलं तुम्ही खोवा पण घालू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घातलं नाही. आणि हे होती आजची आपली रेसिपी. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.